जिल्ह्याची रुग्णसंख्या पुन्हा हजारांवर जाऊन पोहोचली. सांगली शहरासह वाळवा तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेली रुग्णवाढ गुरुवारी कायम राहिली. जिल्ह्यात 24 तासात नव्याने 1046 रुग्ण आढळले. त्यामध्ये सांगली शहरातील 130 आणि वाळवा तालुक्यातील 263 रुग्णांचा समावेश आहे. तर 878 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आणि 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 174 रुग्ण आढळले. तसेच आटपाडी तालुक्यात 45 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 110 रुग्ण, खानापूर तालुक्यात 77 रुग्ण, पलूस तालुक्यात 78 रुग्ण, तासगाव तालुक्यात 74 रुग्ण, जत तालुक्यात 60 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 41 रुग्ण, मिरज तालुक्यात 74 रुग्ण आणि शिराळा तालुक्यात 50 रुग्ण आढळले. तर म्युकरमायकोसिसचे आज 7 रुग्ण आढळलेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,53,798 रुग्ण आढळले. त्यापैकी 4,214 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर 1,39,718 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थिती जिल्ह्यात 9,866 रुग्ण आहेत. त्यापैकी 8,241 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. इस्लामपूर येथे मृत झालेल्या महिलेवर ती जिवंत असल्याचं सांगून तिच्यावर 2 दिवस उपचार केल्याचं भासवून जादा बिल उकळणाऱ्या त्या डॉक्टरला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आधार हेल्थ केअरच्या डॉक्टर योगेश वाठारकर यांनी पैशांच्या हव्यासापोटी हा प्रकार केल्याचं उघड झाले. आर्थिक फसवणूक आणि मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी बुधवारी रात्री डॉक्टरच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तर डॉक्टर वाठारकरला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली होती. आज त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशांनी 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 24 फेब्रुवारीला कासेगाव येथील सलीम शेख यांच्या आई सायरा हमीद शेख यांना आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. मात्र दरम्यान 8 मार्चला सकाळी रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर पुढे 2 दिवस 10 मार्चपर्यंत योगेश वाठारकर यांनी मृतदेहावर उपचार सुरू ठेवले. तशी बनावट कागदपत्रे बनवून हॉस्पिटलच्या जादा बिलाची आकारणी शेख यांच्याकडून करण्यात आली. आईच्या मृत्यूनंतर वडिलांच्या पेन्शनसाठी आईचा मृत्यू दाखला इस्लामपूर पालिकेकडून घेण्यात आला. त्यावर शेख यांचा मृत्यू 8 मार्चला झाल्याची नोंद आहे. तर हॉस्पिटलची बिले 10 मार्चपर्यंत आकारण्यात आलीत. या प्रकाराची रुग्णालय प्रशासन आणि पालिकेकडून चौकशी केली असता डॉक्टर वाठारकर यांनी रुग्णाचा मृत्यू होऊन सुद्धा 2 दिवस मृतदेहावर उपचार केल्याचं निष्पन्न झालं. याबाबतची तक्रार इस्लामपूर पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता यांच्याकडे पाठवून यावर अभिप्राय मागितला. त्या अहवालानुसार इस्लामपूर पोलिसांनी योगेश वाठारकर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तासगाव सांगली रस्त्यावरील वासुंबे हद्दीतील श्रीकृपा स्टोरेजला आग लागून बेदाणा आणि कूलिंग मशीन जळून खाक झाली आहे. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीचं कारण समजू शकलं नाही. आग लागून 12 तास उलटून गेले तरी आग आटोक्यात येत नव्हती. रात्री उशिरापर्यंत अग्निशामकचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. वासुंबे हद्दीत श्रीकृष्ण चंद्रकांत जाधव यांचे श्रीकृपा कोल्ड स्टोरेज आहे. गुरुवारी सकाळी 8:30 वाजता स्टोरेजचे कामगार कामावर आल्यानंतर स्टोरेजला आग लागली असल्याचं कामगारांच्या लक्षात आलं. प्रारंभी तळभागातील पहिल्या चेंबरला आग लागली असल्याचं दिसून आलं. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केलं होतं. धुराचे लोट स्टोरेजच्या मधून मोठ्या प्रमाणात बाहेर येत होते. तातडीने तासगाव नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाच्या गाडीला पाचारण करण्यात आलं. पालिकेच्या 2 अग्निशामक गाड्या घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाण्याचा मारा सुरू केला. तोपर्यंत स्टोरेजच्या पहिल्या चेंबरमधील सुमारे 25 टन बेदाणा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. स्टोरेजमध्ये 100 टन बेदाणा असल्याचं सांगितलं जात होतं. त्यापैकी सायंकाळपर्यंत 25 टन बेदाणा आणि कुलिंग करणारे मशीन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. 10 तासात अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात येत नसल्याने वाळवा, इस्लामपूर आणि विटा येथील अग्निशामक गाड्या मागवण्यात आल्या. आग नेमकी कशाने लागली याची नेमकी माहिती समजू शकली नाही. मिरजेपासून अंदाजे 3 किलोमीटरवर मिरज बेडग रोडवर चितळ या वन्य प्राण्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. उपविभागीय वन अधिकारी विजय गोसावी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली. अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. मिरज बेडग रोडवर रात्रीच्या सुमारास आपल्या अधिवासापासून नर चितळ हा खाद्याच्या शोधात भरकटलेल्या अवस्थेत आलेला नर चितळ अचानक रस्त्यावर आल्याने त्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पहाटेच्या वेळी पीपल्स फॉर ॲनिमल संस्थेचे सदस्य पुणेकर हे त्या रस्त्याने जात असताना काहीतरी मृत अवस्थेत वन्य प्राणी त्यांना दिसले. त्यांनी ॲनिमल संस्थेसही फोन केला. परत वन विभागात सुद्धा फोन करून याची माहिती दिली. वन विभागाचे अधिकारी विजय गोसावी आणि त्यांची टीम तिथे दाखल झाली. त्यांनी कराडहून श्वान पथक मागवून घेतलं. त्या श्वानाने 100 मीटरपर्यंत मार्ग काढला. वन अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांनी या चितळ वन्य प्राण्याला ताब्यात घेतले. शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलं. नेमका मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकणार नाहीत. नर चितळ हा वन्य प्राणी या भागात प्रथम दिसलाय. चितळ हा वन्य प्राणी मेंढ्यांच्या कळपातून आला असल्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे.
महापालिका क्षेत्रातील दुकाने गुरुवारपासून सुरू करणार असल्याची घोषणा व्यापारी संघटनेकडून झाल्याने गुरुवारी अत्यावश्यक व्यवसायासह इतर व्यावसायिकांनी दुकाने खुली केलेली आहेत. त्यामुळे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. व्यापारी आणि प्रशासनाची बाचाबाची झाली, त्यामुळे काही काळ बाजारपेठेत तणावाची परिस्थिती होती. अखेर इतर व्यापारी संघटनेने निर्बंध कायम असल्याचं जाहीर केलं. व्यापारी संघटनांच्या मतभेदामुळे अनेक विक्रेत्यांचे गुरुवारी हाल झालेत. कोरोनामुळे गेले 3 महिने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद आहेत. मध्यंतरी 10 दिवस दुकाने उघडली होती, त्यानंतर पुन्हा शटर डाऊन करण्यात आलं. मात्र महापालिका क्षेत्रातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर कमी असल्याने दुकाने सुरू करण्यास मुभा द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांमधून होते. पण त्यातही प्रशासनाकडून लागू केलेल्या नियमांचं उल्लंघन होणार नाही, यावर व्यापारी संघटनांचं एकमत आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड व्यापारी महासंघाने गुरुवारपासून दुकाने उघडणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे सकाळपासूनच बाजारपेठेत वर्दळ वाढली होती. काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली, पण पोलीस आणि महापालिकेने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. त्यातून प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये वादही झाला. राष्ट्रवादीचे नेते माजी नगरसेवक शेखर माने यांनी व्यापाऱ्यांची समजूत काढून दुकाने बंद ठेवण्याचं आवाहन केलं. तसेच पोलिसांनाही कारवाई करू नये यासाठी शिष्टाई केली. तसंच व्यापारी एकता असोसिएशनने दुकाने बंद ठेवण्याचं आवाहन केलं. संघटनेशी संलग्न व्यापाऱ्यांचा या निर्णयाशी संबंध नसल्याचे अध्यक्ष शमीर शहा यांनी सांगितलंय. मिरज शासकीय कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या मिरज पंढरपूर रोडवरील अजंठा फ्रीकास्ट या कंपनीवर पडलेल्या दरोडा प्रकरणातील आरोपी आनंदा रामा काळे याने बेडीतून हात काढून तेथून पोलिसांच्या हातावर तुरी दिली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू झाला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. मिरज गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल झाला. मिरज पंढरपूर रोडवर असलेल्या अजंठा फ्रीकास्ट येथे 30 मे 2021 रोजी दरोडा पडलेला होता. त्या दरोड्यातील आरोपी आनंदा रामा काळे यास मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक करून त्याला सांगली कारागृहात पाठवण्यात आलं होतं. कारागृहातील प्रत्येक कैद्यांची आरोग्य तपासणी केली जाते. या आरोग्य तपासणी दरोड्यातील आरोपी आनंदा काळे हा कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याला उपचारासाठी मिरज शासकीय कोविड रुग्णालयातील 3ऱ्या मजल्यावर कोविड 72 वॉर्डात उपचारासाठी दाखल केलं होतं. आरोपीच्या बंदोबस्तासाठी कारागृहातील पोलीस शिपाई प्रदीप बाळू माबने आणि DH जगताप हे दोघे जण होते. कोविड वॉर्ड असलेल्या वॉर्डाच्या बाहेरच्या बाजूस ते तैनात होते. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी आनंदा काळे याने आंघोळीसाठी आणलेला शॅम्पू फोडून हाताला लावून बेडीतून हात काढण्यात यशस्वी झाला. हळूच त्याने बाहेर येऊन पाठीमागील बाजूस असलेल्या दरवाजातून पलायन केले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळून जाण्यास तो यशस्वी झाला. कोविड रुग्णांच्या उपचारासाठी असलेले ब्रदर संजय बिराजदार हे तिथे आले. त्यांनी कोविड वॉर्डातून आरोपी दिसत नसल्याचं तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बामणे आणि जगदाळे यांना याची माहिती दिली. दोघांनी सर्वत्र शोधाशोध केली, परंतु आरोपी मिळून आला नाही. शासकीय रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीच्या हालचाली तसेच बाहेर आलेले दृश्य दिसतात. सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून आरोपीचा शोध सुरू झालाय. जिल्ह्यातील तालुकानिहाय लस वितरण तेथील लोकसंख्या आणि लसीकरणाच्या गतीवर ठरवलं जाते. सध्या वाळवा, मिरज, पलूस तालुका तसेच तासगाव तालुका आघाडीवर असून महापालिका क्षेत्रातही लसीकरणाचा वेग अधिक आहे. तो जत, खानापूर, आटपाडीतही वाढावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लसीकरणासाठी लोकांची गैरसोय टाळण्यासाठी 280 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी म्हणाले, आटपाडी तालुक्यात 34%, जतला 20%, कडेगावला 37%, कवठेमंकाळला 34%, खानापूरला 28%, मिरजेला 33%, पलूसला 30%, शिराळ्याला 42%, तासगावला 38%, वाळव्याला 33% लसीकरण झाले. महापालिका क्षेत्रात हे प्रमाण 28%. जिल्ह्याला लस उपलब्ध झाल्यानंतर ज्या तालुक्यात लसीकरणाचा वेग अधिक आहे तिथे अधिक लस द्या असे शासनाचे आदेश आहेत. ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी 280 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरू करण्यात येईल. जत तालुक्यात लसीकरणाचा वेग खूपच कमी होता. लस शिल्लक राहायच्या. एकदा पुरवठा केला की 3 दिवस लस संपायची नाही. परिणामी तिथे लस पुरवठा कमी करावा लागला. महापालिका क्षेत्रात सध्याचा वेग पाहता लसींची संख्या वाढवावी लागेल अशी स्थिती आहे. जिल्ह्याला लस पुरवठा वाढावा यासाठी मी मंत्री पातळीवर आणि विभागीय अधिकारी पातळीवर सतत पाठपुरावा करत आहे. त्याचा परिणाम म्हणून अधिक लस ही मिळत असल्याची माहिती जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. जत तालुक्यातील शेगाव येथील कापड व्यापारी विनोद भुईटे यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी सुमारे 3,80,000 रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना घडली आहे. ही घटना रात्री 2च्या सुमारास घडली असून याबाबतची फिर्याद विनोद भुईटे यांनी जत पोलीस ठाण्यात दिली आहे. शेगाव येथील कापड व्यापारी विनोद भुईटे यांचे शेगाव येथे मुख्य बाजारपेठेत कापड दुकानाचा व्यवसाय आहे. बुधवारी संध्याकाळी दुकान बंद करून ते घरी गेले. व्यापारातील व्यवहाराची रक्कम घरी ठेवली. त्यानंतर कामानिमित्त ते जतला आले. दरम्यान जतला जाताना पत्नी आणि मुलाला शेतातील घरात जाण्यास सांगितलं. जत येथील काम
आटोपून रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास शेतातील घरी मुक्काम केला. शेतातील घरी मुक्काम करून सकाळी गावातील घरी परत आले. दरम्यान यावेळी घराचं कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडल्याचं भुईटे यांच्या लक्षात आलं. घरात प्रवेश केल्यानंतर कपाटात ठेवलेल्या 3 सोन्याच्या अंगठ्या, 1 तोळा वजनाची पितळ्याची अंगठी, अर्धा तोळ्याची 2 अंगठ्या, 200 ग्रॅम वजनाची चांदीची नाणी आणि रोख रक्कम 3 लाख असा एकूण 3,80,000चा ऐवज लंपास केलेला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा 9.9 असताना सुद्धा तिथे शिल्लक ऑक्सिजन बेड 455 असताना सुद्धा तिथे सरसकट व्यापार सुरू करण्याची अंमलबजावणी झाली आहे. सांगली महापालिका क्षेत्रातील RT-PCR टेस्टनुसार पॉझिटिव्ह रेट हा 6.41% इतका असताना सरसकट व्यापार सुरू करण्यास का परवानगी मिळत नाही? आम्ही याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे. याबाबत आपत्कालीनचे आसिम कुमार गुप्ता यांनाही निवेदन पाठवण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. कोल्हापूर प्रमाणाचे सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्राचाही स्वतंत्र पॉझिटिव्हिटी रेट काढण्यात यावा. तसेच ज्या तालुक्यात पॉझिटिव्ह जास्त आढळते त्या ठिकाणी निर्बंध आणावेत. कमी ग्राहक असणारी दुकाने बंद आणि गर्दी जास्त असणारी दुकाने बंद असा कारभार आहे. व्यापारास परवानगी देण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा. जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांनाही याबाबतचं निवेदन दिले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार 6 एप्रिलपासून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व व्यवसाय बंद होते. या काळात सांगलीत पॉझिटिव्हिटी रेट कमी असतानाही व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य केलं. आता महापालिका क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी रेट कमी असताना सर्व व्यापाऱ्यांना व्यवसाय बंद ठेवावा लागतोय. सर्वजण शासनाच्या नियमांचं पालन करूनच व्यापार करतात. सध्याच्या अडचणीच्या काळात व्यापाऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे अशी मागणी सुरेश पाटील यांनी यावेळी बोलताना केली आहे. मिरज सांगली रोडवर असलेल्या राजधानी हॉटेलमध्ये पहाटेच्या वेळी शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याने हॉटेलमधील फ्रीज, फॅन, फर्निचर तसेच दुकानाची महत्त्वाची कागदपत्रे, दुकानाचे लायसन्स तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झालेत. दुकानाचे मालक इंद्रजित रामचंद्र पवार यांनी गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली आहे. मिरज सांगली रोडवरील राजधानी हॉटेलमधून पहाटेच्या वेळी धूर येत असल्याचं रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी पाहिलं. राजधानी हॉटेलचे मालक इंद्रजित पवार यांना याची माहिती दिली. इंद्रजित पवार हे तात्काळ हॉटेलवर आल्यानंतर हॉटेलमधील फ्रीजला आग लागलेली दिसली. तात्काळ अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. अग्निशमन विभागाने येऊन आग आटोक्यात आणली. हॉटेलमधील फ्रीज, फॅन, फर्निचर, हॉटेल परवाना, GSTची कागदपत्रे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झालीत. इंद्रजित पवार यांनी गांधी चौकी पोलिसात याची फिर्याद दिली आहे. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची कामे मूळ कामाच्या रकमेच्या 10% कमी दराने केली जात आहेत. कमी दराने कामे केली जात असली तरी गुणवत्तेबाबत तडजोड केली जाणार नाही. ठेकेदारांनी केलेल्या कामांचा दर्जा तपासूनच बिले काढली जातील असा मुख्य इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुरी यांनी दिले. कामांचा दर्जा तपासण्यासाठी 5 संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी चंद्रकांत गुडेवार आल्यापासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विकास कामांबाबत विशेष लक्ष घालण्यात येते. दर्जाहीन आणि चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या कामांना चाप लावण्याचं काम करण्यात येते. विशेषतः मजूर सोसायटींच्या माध्यमातून होणारी कामांबाबत खूपच लक्ष ठेवण्यात येते. मजूर सोसायट्यांसाठी असणाऱ्या नियमांची अंमलबजावणी व्हावी याकडे कटाक्षाने पाहिले जाते. कमी दराने काम घेणारे दर्जाहीन काम करणारे असा आरोप होतोय. त्याबाबत डुडी यांनी खुलासा केलाय. कमी दराने कामे घेतली जात असली तरी दर्जामध्ये काहीही तडजोड केली जाणार नाही. टेंडरमधील नियम आणि अटींप्रमाणे कामे झालीच पाहिजेत. केलेल्या कामांची 2 यंत्रणांकडून तपासणी करण्यात येणार आहे. कामांच्या गुणवत्तेची खात्री झाली तरच बिले दिली जाणार आहेत. त्यामुळे दर्जाबाबत बिनधास्त राहावे असे आवाहन डुडी यांनी केले आहे.